नंतर एक महत्त्वाची बातमी शहापूरमधल्या आरएस दमानिया शाळेमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शहापूर पोलीस स्थानकामध्ये जात चौकशी केली आहे। यावेळी मुलींची अशा प्रकारे शारीरिक तपासणी करणं अत्यंत चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने शारीरिक तपासणी करणं अतिशय आक्षेपार्ह आहे, निंदनीय आहे, संतापजनक आहे। या संदर्भात कालच पोक्सो अंतर्गत 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये मुख्याध्यापक असतील, 4 शिक्षिका असतील, एक कर्मचारी महिला आहे आणि विश्वस्त अशा 8 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। संबंधित शाळेची मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आलेला आहे। ट्रस्टीचे जे कोण दोघांचा गुन्हा दाखल होता ते आहे काय? त्यांचे पण नाव त्यात देण्यात आलेले आहेत। 2 ट्रस्टीचे त्यांना अटक करण्यात आली। गुन्हा दाखल होईल का नाही? ट्रस्टीवर गुन्हा दाखल होईल का नाही? ट्रस्टीचे FIR मध्ये नाव घेण्यात आलेले